सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागेही सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले. आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लागलं जातं. आणि हाच पैसा मग पुलवामा, पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना, त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडताय भाई. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तान बरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपवाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना, टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ते सत्य आहे. बघा, मी एक लक्षात या, माझा मुद्दा भरकटवू नका. ते सकपाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू काय असेल ते. टीका कोणी केली आहे? सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे, भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतंय? टिपू सुलतान याची छत्रपतींशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला. इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. 2013 मध्ये मुंबईतील एम पूर्व विभागात आताच्या महापौर आहेत, त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यावेळी काय जे नाव आहे टिपू सुलतान हे नाव आहे ते एका रोडला देण्यात आलेलं होतं. ज्यावेळी टिपू सुलतान मार्ग, त्यासोबतच 2001 मध्ये अंधेरी येथे शहर मैसूर आहे ना, काही बगीचाची नावं, काही याची नावं. हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? 2001 मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हो, यांनी हे जे नाव आहे त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे ना, 100% आहे. ह्याच्यावरती त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना. हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय, हे ठीक आहे. पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीचाला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात, म्हणून ते शुद्ध झाले का? नाही. त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनले, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस, अभ्यास करा जरा. आणि माझा मुद्दा परत कायम आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा, धिक्कार तरी करा राष्ट्रवादी म्हणून, कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतं. मनसेने लाईव्ह प्रक्षेपण ठेवलंय. मला माहित नाही.